नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला माझ्या चॅनलमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमा कथा श्रवण करणार आहोत। हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो। या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात। या व्रत दरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात। या व्रतामागे एक पारंपरिक सावित्री आणि सत्यवान यांची पौराणिक आख्यायिका सांगितली जाते। अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता। त्याला सावित्री नावाची कन्या होती। सावित्री अतिशय सुंदर व नम्र व गुणी मुलगी होती। सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली। सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली। सत्यवान हा शाल्व राज्याचा धृम्रसेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता। शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत। भगवान नारदला सत्यवानाचे आयुष्य केवळ 1 वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला। पण सावित्रीने ते मान्य केले नाही। तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली। सत्यवानाचा मृत्यू जेव्हा 3 दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने 3 दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले। सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यासाठी निघाला तेव्हा सावित्री त्याच्याबरोबर गेली। लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला। यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला। सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली। यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले, पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला। अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला 3 वर मागण्यास सांगितले। सावित्रीने सासू सासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला। यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले। तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले। सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले। म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वटसावित्री व्रत आचरतात। अशा प्रकारे वटपौर्णिमेची कथा इथे समाप्त होते। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।